हाय हॅलो नमस्कार. तर मी मोनिका तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे ब्युटी अँड बियॉन्डच्या एका छोट्याशा व्हिडिओमध्ये. तर आजचा हा व्लॉग थोडासा खास आहे कारण आपण चाललेलो आहोत अहिल्यानगरला माझ्या एका मैत्रिणीच्या लग्नासाठी. आपण आज चाललेलो आहोत अहिल्यानगरला आणि आज आपण माझ्या मैत्रिणीच्या लग्नासाठी चाललेलो आहोत. आम्ही 2 वर्ष एकत्र होतो, आम्ही रूममेट होतो आणि मैत्रीण म्हणण्यापेक्षा ती मला माझ्या लहान बहिणीसारखीच आहे. तर तिचंच लग्न आहे आणि प्रवासात निघताना नेहमीच माझ्यासोबत एक होतं की मला भूक लागली. तर मी आता कुठे थांबणार आहे आपण नाश्ता करायला. आता त्यानं वैभव हे हॉटेल चांगलं होतं, हे मागं गेलं, तुम्ही इथं पण नाही थांबवलं, असेच 2-3 हॉटेल सोडलेत. तर मित्रांनो तुम्हाला एक सजेशन द्यायचं होतं मला की तुम्ही जर नगर पुणे प्रवास करत असाल तर सरजवाडी म्हणून एक गाव आहे आणि तिथे 2 हॉटेल फेमस, एक तर हॉटेल रायगड आणि दुसरं नवनाथ. तिथली तुम्ही मिसळ ट्राय करा. इकडे बघ. लग्नाला जायचं बाहेर घेऊन गेलं पाहिजे ना. कुटुंबियांच्या वतीनं आणि नव्हे कुटुंबियांच्या वतीनं हार्दिक असं स्वागत. वडा घे वडा. तर मंडळी लग्न एक नंबर झालं आणि लग्न आटोपून आपण आता परत जायला निघालेलो आहोत. पण त्यापूर्वी आपल्याला 2 गोष्टी करायच्या. एक तर आपल्याला आपल्या नातेवाईकांना भेटायचं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे इंस्टाग्रामवर खूप हाईप ऐकलेली गोष्ट आहे, ज्यूस आहे अहिल्यानगर मधला, तो आपल्याला ट्राय करायचा आहे. आता मी तुम्हाला तिकडेच घेऊन जात आहे. तर मंडळी इंस्टाग्रामवर मी आनंदधाम चौपाटीमधल्या ह्या कोकोनट पंचमधलं ऐकलं होतं, म्हणूनच मी वैभवला रिक्वेस्ट केली की चला आपण ट्राय करून येऊयात. वैभव एक सांगू का, हे टेस्ट करून मला आता वाटतं की मी आता फूड ब्लॉगर व्हावं. ट्रॅव्हल ब्लॉग मधलं आज दुसरं रेकमेंडेशन आहे की जर नगरमधून ट्रॅव्हल करणार असाल तर या आनंदधामच्या समोर जे शॉप आहे शिव आनंद ज्यूस सेंटरमध्ये, तिथलं हे फ्रूट कोकोनट पंच ट्राय करा. नमस्कार मंडळी. तर आपला गाठीभेटीचा कार्यक्रम उरकला, आम्ही 2 जण फ्रेश झालो आणि आपण आता परत जायला निघालोय. पण नगरचा फ्लायओव्हर उतरल्या जे 15 मिनिटाचं जाम लागलंय आणि त्यातून गाडी काढता काढता नाकी 9 आलेत. आय होप की आता परत असा जाम कुठे मध्ये लागावा नाही. आणि कालच रक्षाबंधन झालंय तर ही ट्रॅफिक एक्सपेक्टेड होतीच. पुण्याकडे जाताना आम्हाला खूप ट्रॅफिक लागलं आणि त्यामुळे पोचायला पण बराच उशीर झाला. मंडळी व्हिडिओ इथपर्यंत पाहण्यासाठी धन्यवाद आणि आपण लवकरच भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये.